आहात सगळे मजेत ना, मी आशा करते. एक सेकंड. तुम्ही सगळे एकदम मस्त, एकदम छान, एकदम अगदी टकाटक असेल. मी तेजू तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप अगदी मनापासून स्वागत करते. आणि आजचा आपला व्हिडिओ आहे तो सुरू कर. तर मंडळी संध्याकाळ झालेली आहे, झोपून उठले आणि असंच मनात आलं की चला व्हिडिओ स्टार्ट करूया. आणि आता व्हिडिओ स्टार्ट केलाच आहे तर मग विचार केला की चला तुम्हाला माझी संध्याकाळ दाखवते. माझं संध्याकाळचं रुटीन नाही म्हणता येणार, पण आजची संध्याकाळ कशी माझी जाते ते तुम्हाला मी दाखवते. आज आहे संडे आणि तरी पण विकी घरामध्ये नाही आहेत. ते दुपारी गेलेत मित्रांसोबत कुठेतरी बाहेर फिरायला, म्हणजे डॅमवर वगैरे कुठेतरी गेलेत. तर ते आत्ता येत आहेत आणि म्हणून मला बोलतात की पाणी गरम करत ठेव. आणि त्यामुळे बघा मी इथे टोपामध्ये ना पाणी गरम करत ठेवते. आणि बबडू पण झोपून उठलाय, त्याला इथे दूध गरम करत ठेवलेलं. दूध गरम झाले, त्याला आता दूध देते. आणि मी पण फ्रेश होते, मी पण फ्रेश झालेले नाही. मी पण थोडीशी एक झोप घेतली छोटीशी, कारण दुपारची झोप मला लागते. दुपारी जर झोपलं नाही ना तर मग डोकं दुखतं. त्याच्यामुळे मी दुपारी ना 1 तास का होईना पण झोपते. तर सगळं झालेलं आहे. चला बघूया माझी संध्याकाळ. तर संध्याकाळचं वातावरण बघा कसं ढगाळ आहे एकदम. तर हा खरं तर सनसेट, इथे सनसेट होता, म्हणजे इथे सूर्य मावळतो. पण आता काही सूर्य वगैरे काही दिसत नाहीये, कारण आहे पावसाळा चालू. तू का रडतोयस? पप्पाने खाऊन आणला. तुझ्या पप्पाने खाऊ ना आणला. आता पप्पा आले ना की त्यांना विचारूच आपण की तुम्ही आम्हाला खाऊ का नाही आणला. ठीक आहे. तसं मी आता पप्पांना फोन केलेला ना, तेव्हा पप्पा बोलले की बाबूला मी खाऊ आणतो. मग आता 5 मिनिटात पप्पा येतील. ठीक आहे. तोपर्यंत तुला दूध देऊ, माझ्याकडे बघ, दूध देऊ. ठीक आहे. हसून दाखव मग एकदा, स्माइल दे मला एक. तुला दूध देते, पप्पा खाऊ पण आणतील. स्माइल दे, स्माइल दे. लढतो. अगं माझा बच्चा लढतो कशाला? मम्मा आहे ना, लढतो कशाला? स्माइल दे छान. पप्पाने खाऊ नाही दिला. पप्पांवर केस करायची मग पोलीस कंप्लेंट नको. पोलीस कंप्लेंट मग पप्पांना पकडून देऊन दे पप्पा पोलिसांनी. चालेल? नाही चालणार का रे? तुला खाऊ नाही आणला ना, मग जाऊन दे ना पप्पांना पोलिसांकडे. भूत बनवून घाबरवणार त्यांना. पण तसं नको, आपण पोलिसांकडेच देऊ पप्पांना. जाऊन दे त्यांना, नको आपल्याला ते. पाहिजे तुला ते पप्पा? पाहिजे हो की नाही? पाहिजे. मग कशाला रडतो? आता आणतायत ना पप्पा खाऊ. ठीक आहे, मग स्माइल दे आता. अरे सोनू आहे ते माझं, सोनू आहे. सोनू आहे. थांब दूध आणते. तर मी बबडूचं सगळ्या गोष्टी आवरून घेतल्या. बबडूला दूध बिस्किट खायला दिलं, बबडूला फ्रेश केला. आता तो खेळतोय. आता मी विचार केला की चला भरभर आपली जी बाकीची कामं आहेत ती आवरून घेऊया. म्हणजे संध्याकाळचा केर कचरा वगैरे असतो आणि इथे बेडशीट वगैरे नीट करायची असते, कारण की दुपारी झोपलेला असतो आणि तसंच ठेवलं ना तर मग रात्री खूप जास्त घाई होते. म्हणजे सगळे कामं आवरल्यानंतर मला हे सगळं काम करावं लागतं. म्हणून मी काय करते, संध्याकाळीच ना बेड वगैरे मस्त लावून घेते. म्हणजे संध्याकाळी, म्हणजे रात्री जी कामं आहेत ना माझी, भांडी घासली ना की मग नंतर मला कंटाळा येतो हे सगळं कामं करायला. मग फटाफट भांडी वगैरे घासली रात्री की झोपता येतं डायरेक्ट. काय अरे तू वेळ आहेस रे, तुला विगवता येतं की नाही? लगेच पिशव्या बघितल्यावर विसरला. पिशव्या बघितल्यावर राग बिग गेला तुझा? 4 तास रडत बसलेला झाला. मला वाटलेलं काहीतरी बोलायला, पिशव्या बघितल्यावर राहिला झाला. पाऊस आलाय आतमध्ये. कितना खाऊ? अभी 1 दिन में खत्म नहीं कर रही काय वो खाऊ. ठेवायचं एकच, तुला काहीतरी देईन मी, बाकी उद्या. तुला त्यातलं काय पाहिजे सांग. चल तुला काहीतरी खाऊ देते सर त्यातलं. रविवार घालवला आमचा.
फिरायला गेलेलेत, मज्जा करून आलेत, आम्हाला टाकून. दमलो रे पण जाम पोहलेत का पाण्यात? नाही भेटलं ना एका सुका पण सेटवाला काय केलं जाऊन तुम्ही? आम्हाला तरी घेऊन जायचं होतं ना कुठं, आपण मजा केली असती. झोपावा आला. हा काय? अरे 6 वाजले, दिवाबत्तीचा टाइम आहे, आता थोडी झोपताय, आता नका झोपू. चहा बनवते आता मस्त गरम गरम. दमलो रे. तर विकीला आहे ना झोपायचं होतं, कारण दर संडेला त्यांना असं झोपायची सवय आहे. थोडंसं म्हणजे ते झोपतात लेटच, 4-4:30लाच झोपतात. पण ह्या वेळेला कसं ते आता गेले होते बाहेर, तर त्यांना म्हटलं की आता उशीर झाला, आता नका झोपू, कारण दिवाबत्तीची वेळ झालेली आहे. तर मग त्यांनी ऐकलं माझं. त्यांनी मग ते फ्रेश व्हायला गेले, तोवर मी दिवाबत्ती वगैरे केली आणि मग विचार केला की चला मस्त असा गरमागरम चहा पण करूया. कारण संध्याकाळचा म्हणजे संडेच असा असतो की संध्याकाळी बसून आम्हाला थोड्याशा गप्पा मारता येतात चहाच्या निमित्ताने. जे काही दिवसभर झालेलं आहे ते आम्ही डिस्कस करतो, किंवा म्हणजे आम्हाला मी टाईम मिळतो संडेलाच फक्त, तो पण संध्याकाळी. कारण दिवसभर ना विकी त्यांच्या कामात असतात संडे असला तरी, आणि मी माझ्या कामात असते. त्यामुळे संध्याकाळ हा असा टाईम आहे ज्या टायमामध्ये आम्ही ना सर्व एकत्र बसतो. सर्व म्हणजे विकी, मी आणि बबडू, आणि काय असेल ते आपला मी टाईम एन्जॉय करतो. आता माझं म्हणाल तर मी चहा वगैरे घेत नाही, मला आवडत नाही चहा प्यायला लहानपणापासूनच. म्हणजे लहानपणी पण ना मम्मी मला चहा आणि बिस्किट जे काही चहासोबत बुडवायला असायचं ना ते खायची आणि चहा टाकून द्यायची. तर आता पण तीच सवय आहे. पण मी आता चहा घेतच नाही तसं पाहिलं तर. म्हणजे चहासोबत पण खायला काय नको आणि चहा पण नको असं वाटतं. गोड जास्त काय खायला ना आवडतच नाही. पण ना आज मी सकाळी शिरा बनवला होता गोड, तो थोडासा उरला होता. तर फेकण्याच्या ऐवजी मी विचार केला की चला आता बसून खाऊया. काय करतोय? अरे बाप रे, देवा देवा. आणि मला नाही. तुला पण खायचं. अगं सुखीरा रे बाबू, सुखीरा. पप्पाने आशीर्वाद नाही दिला तुला? काय दिलं मनातले मनात? तो पण आशीर्वाद पण तुम्ही सायलेंट मध्ये देताय का? मनातल्या मनातच द्यायचं. का? काय झालं उबडी? नको आवडायचं नाही आवडतो. काय काय बोलते? तुम्ही कधीतरी बोला ना काहीतरी व्हिडिओ मध्ये, असं काहीतरी असं तुमचा आवाजच नाही येत रे विकी. म्हणजे कमी आवाज ऐकला फक्त. ते रेसिपी मध्ये असं असं करता फक्त, बस. मी काम करत असतो ना तेव्हा तू व्हिडिओ काढते. हा मग काम करताना माणूस बोलू शकत नाही. काम करताना माणूस बोलू शकत नाही काय? अरे बबडूनी गेलेलं मला चित्र दाखवायचंय बबडूचं. तर माझ्या बबडूनी बघा कसा शिंगचॅंग काढलाय. हे मी काढलंय ना बाबू? हे मी काढलंय, हे बबडूनी काढलंय. आमच्या बबडूचा शिंगचॅंग कसा वाटला ते सांगा. बबडूला ड्रॉइंग छान वेळ आहे पण माझ्या. अरे अरे हो, चल जेवायला काय करू बोलता? जेवायला मच्छी फ्राय, बोंबील फ्राय. मच्छी फ्राय, बोंबील फ्राय आणि नेहमीप्रमाणे भात. मला काय आवडतं? काय आवडतो? मला कोलंबी फ्राय. तुला एक कोलंबी ठेवले मी फ्राय केले सकाळ दुपारची. तुझं काय टेन्शन नाही. हा कोलंबी की कोलंबी फ्रायला काय बोलतो माहितीये काय? खरखर कोलंबी. हे बघ, रॉक पेपर करा नाही फ्रॉक पेपर करा. ते जे साफ करायचे दोघांपैकी एकाला करायचं. तुम्ही सांडवलं ना ते, हा मग दोघांनी कसं काय करायचं ते बघा. कोण करते? तू करतोस की पप्पा? बाबू. पहिला रॉक पेपर खेळायचे. हा मग जो जिंकेल तो करेल का? पेपर सीजर. मी हार गया, तू हार जा, तू हार गया, तू अभी जा. पेपर पेपर. तो आहे ना, तो बघतो आपण काय करतोय. मी माझ्यासोबत खेळ. तू हार गया फिर. माझ्यासोबत खेळ ना तुझ्या फिर. हे बघ, जर तू माझ्यासोबत जिंकला तर तू नाही करणार. रॉक पेपर. आपण असं केली पडले रात्री कसं पडला होता आता हात पहिला उशी
हे करायचं काय बोलतात त्याला? ह्याला काय बोलतात? पंजा. पंजा. पंजामा. पंजामध्ये हारशील तू. अरे पंजामध्ये हरणार. इथून मी आहे. इथून मी, इथून तू असं कर, मी असं कर. मैं किट्टू है. हं. अरे बापरे किती ताकद आहे बाबडला. तू ताप कर आता. मी नाही, तू नको करू. आता पप्पा आणि माझ्यामध्ये कोण जिंकते बघूया. तो सांग कर. तिथे उभा राहा आणि शूट कर नीट. कर का नीट. बोट नको ठेव आणि माझ्याकडे इकडे ना. इकडे ना. आम्ही दोघं दिसतोय ना फ्रेम मध्ये? दिसतोय का फ्रेम मध्ये? बबडू बबडू शूट करते ना का? मी दिसते ना पूर्ण? हा पप्पा पूर्ण दिसताय? हा पप्पा पण दोघा दिसतो. कोण जिंकणार? कोण जिंकते हो? पप्पा ताकद आहे काय? आता तू या काम करायला. तर आज संडे होता, त्यामुळे आहे ना जेवणामध्ये तर नॉनव्हेज असणारच. म्हणून आज मी बनवते बोंबलांचं कालवण, म्हणजे ओल्या बोंबलांचं कालवण आणि कोलंबीचं असं ग्रेव्ही करते. आता कोलंबीची रेसिपी आहे नंतर कधीतरी दाखवेन, कारण व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल. पण हा मी बोंबलांचं कालवण कसं करते ते तुमच्यासोबत शेअर करते, कारण बाकीची मच्छी आणि बोंबील शिजवण्यामध्ये थोडासा फरक असतो. बोंबील थोडेसे लवकर शिजतात आणि बाकीची मच्छी असते ना, वेगळी मच्छी, ती शिजायला थोडासा टाईम जातो. तर सगळ्यात आधी ना एका टोपामध्ये मी 1 चमचा मोठा भरून तेल टाकलेलं आहे जवळजवळ, आणि तेल छान गरम झालं त्याच्यानंतर मी लसूण ठेचून टाकलाय. कालवणामध्ये कधी पण ना लसूण खूप जास्त वापरायचा, म्हणजे टेस्ट खूप छान येते. लसणासोबतच मी 2 ते 3 मिरच्या अशा तोडून टाकलेल्या आहेत. छान असं परतून घेतलं 1 मिनिट आणि त्यानंतर हळद आणि मसाला टाकला. त्यानंतर हे वाटण टाकले. वाटणामध्ये आहे ना खोबरं, लसूण, आलं, कोथिंबीर आणि हिरवी मिरची आहे, याला मस्त असं वाटून घेतलं आणि ते पण याच्यामध्ये ऍड केलं. आता यामध्ये आपल्याला पाणी जितकं हवंय, जितकं आपला रस्सा हवाय तितकं पाणी टाकायचं, मीठ टाकायचं आणि त्यानंतर याला मस्त असा उकळ येऊन द्यायचा आहे. आता मी ओल्या बोंबलांना मीठ, मसाला, हळद, आलं लसूणची पेस्ट टाकून ना 10 मिनिटं ठेवलं होतं साईडला. आता हे मी बोंबील याच्यामध्ये सोडणार आहे आणि त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर आणि चिंचेचं पाणी टाकणार आहे. तुम्ही यामध्ये ना चिंचेच्या पाण्याच्या ऐवजी कोकम सुद्धा टाकू शकता किंवा कोकमाचा आगळ जो असतो ना तो सुद्धा टाकू शकता. आता छान असं ढवळून घ्यायचं आणि मीडियम फ्लेमवर 5 ते 7 मिनिटं शिजवायचं. बोंबील लवकर शिजतात, त्यामुळे जास्त शिजवायची गरज लागत नाही. तर मंडळी, आपल्या बोंबलांचं कालवण बघा झालेलं आहे रेडी. अगदी 5 ते 7 मिनिटामध्ये कालवण रेडी होतं, कारण बोंबील फटाफट शिजतात जसं की मी तुम्हाला बोलले. आता मी फटाफट ताट वाढून घेते आणि जेवून घेते. आमचं ताट झालेलं आहे रेडी. तर इथे बोंबलांचं कालवण केले, तुम्हाला दाखवली रेसिपी मी. तुम्ही नक्की ट्राय करा, 1 नंबर होते आणि सोपी साधी झटपट बनतात. बोंबील काही जास्त शिजवायला लागत नाही. म्हणून इथे कोलंबीची ग्रेव्ही बनवली मी, कोलंबीची अशी सुकी सुकी अशी भाजी, आणि त्यानंतर बोंबील फ्राय केलेत आणि राईस. तर आता आम्ही जेवून घेतोय, बबडूला भरवलं. तर अशी माझी संध्याकाळ होती आजची, तुमच्यासोबत शेअर केले. व्हिडिओ कसा वाटला ना आजचा ते मला नक्की कमेंट करून कळवा, आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया मस्त अशाच छान अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत आहे ना आपली आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. ठीक आहे, बाय.